आपण या व्हिडिओमध्ये विशेषण आणि विशेष म्हणजे काय हे बघणार आहोत। सो इथे आपल्याला एग्जांपल दिलेलं आहे, गोडचं येणार आहे। गोड हे आहे त्याचं विशेषण आणि त्याचं विशेष आहे साखर। सो विशेषण कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात हे अगोदर आपण समजून घेऊया, त्यानंतर आपण हे एग्जांपल एक्सप्लेन करूया। आता विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात। म्हणजे जे एखादं नाम आहे, जसं की फूल आहे, सर फूल सुंदर आहे, तर फुलाबद्दल काय झालं, माहिती सांगितली, म्हणजे त्याच्यातलं विशेषण सांगितलं। सुंदर काय आहे, तर फूल आहे। सो हे सुंदर काय झालं, त्याचं विशेषण झालं। म्हणजेच काय, तर नामाबद्दल एक माहिती जो शब्द सांगतो त्या शब्दाला विशेषण म्हणतात। मग विशेष कशाला म्हणतात, तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष असं म्हणतात। आता फूल काय आहे, सुंदर आहे। सो सुंदर काय आहे, तर फूल आहे। म्हणजे कशाबद्दल माहिती सांगितली आहे, फुलाबद्दल माहिती सांगितली आहे। म्हणजेच काय, विशेषण झालं सुंदर आणि विशेष म्हणजेच काय, तर फूल। सो फूल काय आहे, सुंदर आहे। सो विशेष म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे तो, आणि विशेषण म्हणजे नामाबद्दल कुठली माहिती आहे, विशेष माहिती जी सांगितली आहे, ज्या वर्डने सांगितली आहे त्या वर्डला काय म्हणतात, विशेषण। आता आपण एग्जांपल बघूया। गोड काय आहे, तर साखर आहे। आंबट काय आहे, हा विशेष काय आहे, द्राक्ष। म्हणजे द्राक्ष काय असतात, आंबट आहे। सो विशेष काय आहे, द्राक्ष आंबट आहेत। सो ह्या सेंटेन्स मधलं जर तुम्हाला विशेष आणि विशेषण ओळखायचं झालं तर विशेष येणार आहे द्राक्ष, आणि त्याच्यातलं विशेषण काय आहे, तर द्राक्ष गोड आहे, द्राक्ष आंबट आहेत। सो द्राक्ष झाला विशेष आणि आंबट किंवा गोड हे झालं त्याचं विशेषण। ठेंगणाचं येणार आहे मनुष्य, सुंदरचं येणार आहे मुलगा, तो मुलगा सुंदर आहे। सो सुंदर हे झालं त्याचं विशेषण, आणि विशेष काय आहे, तर म्हणजे कोणाबद्दल बोललं गेलं आहे, तर त्या मुलाबद्दल। सो मुलगा आहे तो विशेष। प्रामाणिकचं येणार आहे विद्यार्थी, 10 येणार आहे खडू, हाचं येणार आहे संकेत, कडूचं येणार आहे कारले। उंच डोंगर, मोठेचं येणार आहे झाड, सुगंधी फूल, ते फूल सुगंधी आहे। असा जर तुम्हाला सेंटेन्स विचारला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला विशेषण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये कोणती क्वालिटी सांगितली आहे आणि कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे, तोच होणार आहे आपला विशेष। म्हणजेच काय, सुगंधी हे त्याचं विशेषण होणार आहे आणि फूल हे त्याचं विशेष होणार आहे। हुशारचं येणार आहे विद्यार्थी, काहीचं येणार आहे मित्र, छानचं येणार आहे अक्षर, नवीनचं येणार आहे पुस्तक। म्हणजे ह्याचा सेंटेन्स कसा तयार होईल, रामकडे नवीन पुस्तक आहे। सो हे काय आहे, तर त्याच्याकडे विशेष काय आहे, तर नवीन काय आहे, त्याचं गुण आहे। म्हणजे काय, जुनं पुस्तक आहे, नवीन पुस्तक आहे, फाटलेलं पुस्तक आहे किंवा खराब पुस्तक आहे, हे काय झाले, त्याच्यातले गुण झाले, म्हणजेच विशेषण झाले। आणि कशाबद्दल सांगतायत हे, तर पुस्तकाबद्दल। सो विशेष काय होणार आहे, पुस्तक। थोडाचं येणार आहे पैसा, रडका मुलगा, हसरा चेहरा, खेळता पैसा, त्याच्याकडे रामकडे रामकडे खेळता पैसा आहे। तर काय येणार आहे, खेळता म्हणजेच काय, तर त्याच्याकडे कंटिन्यू पैसा येत आहे। सो हे काय आहे, त्याचं विशेषण आहे। म्हणजेच विशेष काय झालं, तर पैसा। कशाबद्दल बोललं जाते, तर पैशाबद्दल बोललं जातं। वरचा मजला, तळ घर, नकली नोटा, अर्धा किलो, अर्धाचं येणार आहे किलो। सर एक्झाम्पल काय येणार आहे, मला अर्धा किलो साखर आणून दे। सो किलो आणि साखर हे काय होणार आहे, विशेषण होणार आहे, आणि अर्धा हे काय होणार आहे, तर त्याचं विशेषण होणार आहे। सो विशेषण हे चेंज होत राहतं। म्हणजेच काय, अर्धा किलोच्या जागी 1 किलो येऊ शकतं, 2 किलो येऊ शकतं, 3 किलो येऊ शकतं, पण साखर आणि किलो हे बदलणार आहे का, तर नाही। सो हे काय आहे, त्याचं विशेष। सो इथे काय आहे, नकलीचं असू शकतं असली, तळचं असू शकतं वरचा, किंवा तळ घर जसं आहे तसं वरचं घर, किंवा वरचा मजलाचा येऊ शकतं खालचा मजला, खेळताचं येऊ शकतो, खेळता पैसा म्हणजे कंटिन्यू येणं किंवा न येणारा पैसा, हे जे आहेत हे काय आहेत, ते त्याची विशेषण आहेत। आणि विशेषणही नेहमी चेंज होत राहतात, पण विशेष जे असतं ते कधीही चेंज होत नाही। त्यानंतर आहे पडका, तर पडका काय आहे, वाडा, तो वाडा पडका आहे। सो पडका काय आहे, तर त्याचं विशेषण आहे। तो वाडा चांगल्या परिस्थितीत आहे किंवा तो वाडा चांगला आहे। सो चांगला काय होणार आहे, विशेषण होणार आहे। वाडा बदललेला आहे का, तर नाही, वाडा हे काय आहे, विशेष। म्हणजे हे पडका कोणाबद्दल बोललं जातं, तर वाड्याबद्दल बोललं जातं। सो वाडा काय आहे, त्याचं विशेष। बोलकी, बाहुली कशी आहे, तर बोलकी आहे। विशेष काय आहे, तर बाहुली येणार आहे, आणि तिचं वैशिष्ट्य काय आहे, तर ती बोलकी आहे। म्हणजे काही बाहुल्यांमधनं आवाज येतो, जसं की ते एखादा वर्ड वगैरे बोलतात। सो त्याच्यामध्ये विशेष काय आहे,
किंवा एक ॲट्रॅक्टिव्ह गोष्ट काय आहे तर ती बोलकी आहे. वाहती नदी, खालचा मजला, तेलकट हात, माझा हात तेलकट आहे. सो तेलकट काय झालं, त्याचं विशेषण झालं आणि हात काय झालं, विशेष्य. नितळ पाणी, भित्रा ससा, सुंदर फूल, इमानी कुत्रा, काळा कावळा, तिखट मिरची, प्रामाणिक मुलगा. सो अशा प्रकारे तुम्हाला विशेषण आणि विशेष्य ओळखता आले पाहिजे. विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल जी माहिती, विशेष माहिती जो वर्ड सांगतो त्याला विशेषण म्हणतात आणि विशेष्य म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याला विशेष्य असे म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्स किंवा जर तुम्हाला एक्झाममध्ये असे प्रश्न विचारले तर तुम्हाला ते इझिली करता येतील. आय होप हा व्हिडिओची तुम्हाला खूप सारी मदत झाली असेल. जर चॅनल आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.